श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वांचा एकच प्रश्न, ताई मला स्वामींचे चमत्कार दिसत नाही. स्वामी माझ्यावर रुसलेत का? स्वामींचे काही काहींचे असे अनुभव आहेत, तसे अनुभव आहेत. माझ्या गाठीशी असे अनुभव का नाही आहेत? तर हा व्हिडिओ आजचा आहे तो तुमच्यासाठी. कारण की कसं आहे, खूप स्वामी सेवेकऱ्यांना असं वाटतं, जे नवीन आहेत, जे जुने आहेत, त्यांना असं वाटतं की ह्यांच्या लाईफमध्ये हा चमत्कार झालाय, त्यांच्या लाईफमध्ये तो चमत्कार झालाय किंवा ताई तुम्ही असं सांगत असता, पण आमच्या लाईफमध्ये का नाही? तर असं तुम्ही मनात खरंच वाटून घेऊ नका, का तुमच्या लाईफमध्ये असे चमत्कार का होत नाहीयेत. कारण आपल्याकडून पण काहीतरी चुका होत असतात, ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर हा आज व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगेल, की आपल्याला स्वामी महाराजांच्या शरण जायचं असतं. म्हणजे स्वामी महाराजांना पूर्ण सोपवून द्यायचं असतं. आणि ते घडवतील, ते योग्यच घडवतील. आपल्या ज्या कर्माची भोग आहेत, ती आपल्याला भोगावीच लागतात. हे कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी महाराज कधीही वाईट करत नाही. आपल्या कर्माची आपल्याला भोगं भोगावीच लागतात. एक ताई होत्या, त्यांचा मला सारखा मेसेज यायचा, की "ताई मी 108 पारायणं केली, तरीही आमचं जे लव्ह मॅरेज आहे किंवा लव्ह मॅरेज म्हणता येत नाही, आमचं जे प्रेम आहे, ते सक्सेस का होत नाहीये? त्यांच्या घरातले, माझ्या घरातले हो का म्हणत नाहीये?" तर कसं असतं, तुम्ही जर कुठलंही पारायण करत असाल किंवा कोणतीही सेवा करत असाल, तर ती गोष्ट तुम्हाला मिळवायची म्हणून तुम्ही ती सेवा करत असतात. त्याच्यापाठी तुमचा स्वार्थ असतो, की ही गोष्ट मला पाहिजे म्हणून मी स्वामी महाराज फक्त तुमची सेवा करत आहे. तर असं खरंच नाहीये. कारण की आपण आपला स्वार्थ बघून आपण सेवा करत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी महाराज आपले आई-वडील सगळं स्वामी महाराज आहेत, आपले गुरु आहेत, सर्व स्वामी महाराज आहेत. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये चांगलं-वाईट काय होणार आहे किंवा काय घडवलं पाहिजे, हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त चिंता असते. जर एखादी गोष्ट तुम्हाला भेटत नाहीये, तर त्यासाठी जर तुम्ही सेवा केली, लगेच तुम्ही विचार करता का मला ह्या सेवेचं फळ भेटलं पाहिजे. असं नसतं. तुम्हाला 3 महिने त्या सेवेची वाट बघावी लागते. 3 महिन्यामध्ये तुम्हाला कधी-कधी रिझल्ट भेटतोच भेटतो. असं नाहीये, की मी आज सेवा केली 15 दिवस, 20 दिवसात मला ती सेवा भेटली, त्या सेवेचं फळ भेटलं पाहिजे, असं नाहीये. तुम्ही 3 महिने वाट बघा. पुन्हा दुसरी पाहिजे सेवा सुरुवात करा आणि जर तुम्ही म्हणत असाल की मी एवढी सेवा करते, पण ती गोष्ट मला मिळत नाही. त्या पाठीही काहीतरी असतं का त्या गोष्टी जर तुम्हाला भेटली, तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट होणार आहे किंवा पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्याबरोबर वाईट होऊ नये, म्हणूनही स्वामी महाराज कधी-कधी ती गोष्ट तुम्हाला पटकन प्राप्त करून देत नाहीत किंवा चांगलं-वाईट जर तुमच्या आयुष्यामध्ये घडवायचं असेल, तर स्वामी महाराज विचार करूनच त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येऊन देतात किंवा घडवून देतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. कधी-कधी आपलं जे भाग्य असतं, जे आपले प्रारब्ध असतात, त्याचे जे भोग असतात ते आपल्याला भोगावीच लागतात आणि ते प्रारब्ध कमी होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात आणि स्वामी महाराज आपल्याकडून जेव्हा ते सेवा करून घेतात, तेव्हा त्या प्रारब्धामधले आपले ते जे दोष असतात ते कमी-कमी होत जातात. अशा प्रकारे आपल्या ह्या सेवा होत असतात आणि ते प्रारब्धामधल्या ज्या सेवा आहेत त्या कमी-कमी होत गेल्या, की आपले कुठेतरी म्हणतात ना पुण्याचा साठा साठत जातो आणि मग नंतर त्या त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आपण म्हणतो, की आपण बघा ही म्हण पण आहे, "तूप खाल्लं का रूप दिसत नाही." तशा प्रकारे लगेच आपण गोष्ट कुठली खाल्ली का आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या बोलतात ना शरीरामध्ये आपल्याला ती लगेच दिसत नाही. त्याला थोडाफार कालावधी जावा लागतो. तशा प्रकारे हे आहे, की तुम्ही कोणतीही सेवा करताय तर थोडा कालावधी गेल्यानंतर तुम्हाला त्याचे इफेक्ट भेटेल का? तर आपल्यामध्येही दोष आहेत, आपले प्रारब्ध आपल्याला भोगावेच लागतात. असतं काय गणित हे आपल्याला आपल्या आयुष्याचं माहिती नसतं. हे फक्त स्वामी महाराजांना माहिती असतं आणि स्वामी पण बघत असतात, तुम्ही एका निर्णयावरती ठाम आहात का? तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय त्याच्यावर तुम्ही डगमगत नाही ना? हेही स्वामी बघतच असतात. तुम्ही या एवढ्या गोंधळाच्या प्रश्नात पडूच नका, की मी एवढी सेवा करते किंवा मी एवढ्या ब बोलतात ना पारायण करते, तरी पण मला ही का फळ भेटत नाही? उलट मी हे एकच सांगेल, की स्वामी महाराजांना तुम्ही प्रश्न करा, का स्वामी महाराज जे माझ्या आयुष्यासाठी चांगलं आहे, जे मला माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे, तेच मला द्या आणि तशीच माणसं माझ्या आयुष्यामध्ये येऊ द्या किंवा तशाच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडू द्या. हा विश्वास तुम्ही स्वामी महाराजांवरती ठेवला पाहिजे. आणि कसं असतं, की आपले जे आई-वडील, सासू-सासरे, नवरा किंवा भाऊ वगैरे कोणीही जे आपली नणंद वगैरे, हे आपल्या आयुष्यामध्ये लिखित असतात. ही अचानक येत नाहीयेत. हे आपलं सगळं लिखित असतं. पण त्यांच्यामुळे जो आपल्या आयुष्यामध्ये त्रास होणार असतो किंवा कोणाच्याही म्हणतात ना, ह्यामुळे हा प्रॉब्लेम होणार असतो. त्या जळा असतात ज्या आपल्याला भोगाव्या लागतात. त्या कमी होण्यासाठी कुठेतरी स्वामी महाराज त्या बोलतात ना, त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढत असतात. पण आपलं कसं असतं, नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे असं नाही केलं
केलं पाहिजे. कारण की स्वामी महाराजांना माहिती आहे हे घडणार आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा कोणतीही सेवा करता ना, ते घडून नये आणि त्या बोलतात ना बोटावर येण्या हातावर येण्यापेक्षा बोटावर येतं. तर ते तेव्हा घडतं. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू हा विचार करू नका, की माझ्या लाईफमध्ये हेच का घडलं, तेच का घडलं, मी स्वामींची सेवा करतेय, असं का झालं? नाही. त्या झळा लागत असतात ना, त्या तुम्हाला कमी होतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या मार्गात असता ना, तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना, की आहेत स्वामी, ते करतील, चांगलं वाईटच करतील, तेव्हा हे तुम्हाला आपोआप पुढे जाणवायला लागतं. कसं असतं, आपण म्हणतो ना, की स्वामी महाराजांकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो. जसा आपण एकदा तरी श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हटला ना, तोही हिशोब स्वामी महाराजांकडे असतो. मग विचार करा, तुम्ही जर एवढ्या मोठ्या सेवा करताय, तर त्याचे कितीतरी दुपटीने तुम्हाला त्या गोष्टी भेटणार आहेत. मग तुम्ही हा विचार कधीच करू नका, माझं चांगलं का होत नाही, वाईट का होतंय, अशा गोष्टीचा कधीही तुम्ही विचार करू नका. काय करतात 108 पारायणं करतात वगैरे आणि मग नंतर सेवा बंद करतात आणि मग नंतर स्वामींचं नाव नाही घ्यायचं, मग स्वामींना दोष द्यायचा, असं करू नका. कसं आहे, तुम्ही नित्यसेवा ही करा ना. कसं आहे, तुम्ही जेव्हा स्वामींच्या सानिध्यात राहाल, तेव्हा त्या गोष्टीत तुमचा बोलतात ना, दोष मी मगाशीच सांगितलं, दोष तुमचा आहे, तो कमी होत जातो आणि तुमच्याकडून सेवा जशा घडत जातात, तसं-तसं तुमचे चांगले कर्म वर येत जातात आणि जे तुमचे दोष आहेत, ते खाली कमी होत जातात. त्यामुळे तुम्ही रोज सेवा करा. मी तर म्हणते तुम्ही जरा आता जे नवीन सेवेकर आहेत त्यांनी गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायला सुरुवात करा. रोज 3 अध्याय करा. पुढच्या बुधवारपर्यंत तुमचं ते एक पारायण झालेलं असतं. म्हणजे तुम्ही रोज 3 अध्याय केलं तर एक पारायण होतं का परत गुरुवारपासून पुन्हा नव्याने सुरुवात करा. अशी तुम्ही नित्यसेवा सुरुवात करा. श्री स्वामी समर्थांचा जप करा. आता काही-काहींचं असं म्हणणं असतं, "ताई, मी ट्रॅव्हलिंग करते, त्याच्यामुळे मला जमत नाही किंवा मी जॉब करते, घरातलं करते." मग मी काय म्हणते, तेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, तिथे तुम्ही वाचू शकता. इव्हन तुम्ही ऑफिसमध्ये असं ब्रेक टाईम असतो, तेव्हा तुम्ही श्रवण करा किंवा ऐका. जसं-जसं होईल तसं तुम्ही करू शकता. करायचं म्हटलं का सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही केलं पाहिजे. फक्त एवढंच नाही का मी हे पारायण केलं, मला ह्याची लगेच प्रचिती आली पाहिजे, असं नका करू. आणि स्वामींना दोष देऊ नका. त्या दिवशी पण एका ताईची कमेंट आलेली, "काही नाही, जेव्हा मला गरज होती तेव्हा स्वामी आले नाहीत." असं नाही. तुला गरज होती तेव्हा आले नाहीत, पण तू त्यांची सेवा तितकी केली आहेस का ताई? माझं एकच म्हणणं असतं, की तुम्हीही तितकं द्या ना. ह्या हाताने जर तुम्ही दिलं, तर ह्या हाताने भेटतंच. म्हणून माझं एकच म्हणणं असतं. फक्त अपेक्षा आहे मला ही गोष्ट पाहिजे तेव्हा मी सेवा करेल, नका असं करू. तुम्ही नित्यसेवा करा, तुम्ही नामस्मरण करा. नित्यसेवा जमत नसेल, तरी तुम्ही नामस्मरण करा ना. नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ना, ती कशात नाही. म्हणून मी रोज तुम्हाला लाईव्ह घेते आणि हेच म्हणते, तुम्ही जिथं कुठेही असाल, तुम्ही लाईव्हमध्ये पण हे सांगते, तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि हो, मग नित्यसेवा ही करा मी म्हणेल, कारण की खरंच नित्यसेवेमध्ये पण खूप ताकद आहे. मी स्वतः अनुभव घेते. आपले जे भोग आहेत ना, ते दिवसांदिवस कमी होत जातात. जे आपल्या वाटेला दुःख लिहिलेलं आहे, ते दिवसांदिवस कमी होत जाते. त्यामुळे मी हे पण म्हणेन नित्यसेवा करायला विसरू नका. विश्वास ठेवा स्वामी महाराजांवरती. विश्वासावरतीच तुम्हाला फलप्राप्ती भेटत असते. कारण की तुम्हीही संसारिक आहे, मीही स्वतः संसारिक आहे. माझ्याही आयुष्याला वाटेला दुःख आहे आणि सर्वांच्याही वाटेला दुःख आहे. फक्त तुम्ही जेव्हा सेवा करता किंवा स्वामींवरती, मी सेवापेक्षा स्वामींवरती जेव्हा विश्वास ठेवता, तेव्हा तुमचे मार्ग मोकळे होत असतात. तुम्हाला वाटा भेटत असतात, की नाही मला हे केलं पाहिजे किंवा मला ह्यातून असं केलं पाहिजे. हे तेव्हाच तुम्हाला मार्ग भेटतो. म्हणून मी म्हणेन विश्वासावरती आहे आणि आजची सेवा तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.